आज सकाळी ना मस्तपैकी असा पाऊस पडत होता. मग पाऊस पडत होता तर मला ना तूप लावलेली चपाती आणि चहा खाण्याचा मोह आवरलाच नाही. त्यासाठी मी स्वतःसाठी तूप लावलेली चपाती आणि गरमागरम चहा करून मस्त नाश्ता केला. त्यानंतर हर्षच्या टिफिनची तयारी केली. चला मी आज सांगते आज हर्षला टिफिनला काय दिलं. त्यासाठी मी काय केलं, तो लोखंडी तवा घेतला, त्याच्यामध्ये 2 चमचा तेल टाकलं आणि 3-4 लसूण पाकळ्या ठेचून टाकल्या. त्यामध्ये कांदा टाकला. कांदा चांगला परतून घ्यायचा. त्यामध्ये आपले जे बेसिक मसाले असतात तेच टाकायचे, म्हणजे हळद, लाल तिखट, काश्मीरी लाल पावडर, जिरा पावडर, धना पावडर. आणि जर तुमच्याकडे कांदा लसूण मसाला असेल ना तर फक्त हळद आणि कांदा लसूण मसाला टाकला तरी भाजी खूप मस्त आणि टेस्टी होते. माझ्याकडे नसल्यामुळे मी हे सर्व मसाले टाकले. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि पाणी आटेपर्यंत आपली गवार देखील छान शिजून घेते. बघा इथे आता आपलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि आपली गवार छान शिजली गेली आहे. त्यानंतर ह्यामध्ये मस्त शेंगदाण्याचं कूट टाकायचं, 1-2 मिनटं फक्त परतायचं. ही तयार झाली आपली मस्तपैकी अशी गव्हाची सुकी भाजी. आता ही मी लोखंडी तव्यात बनवली होती म्हणून ती लगेच दुसऱ्या डब्यात काढली, नाहीतर ना भाजी खूप काळी पडते. त्यानंतर टिफिन पॅक केला. त्यानंतर त्याला डाळ वडा बनवला होता तो दिला. दोन्ही टिफिन भरून घेतले आणि दोघांनी छान तयारी केली आणि हर्षला सोडण्यासाठी मी आणि हर्ष बस स्टॉपवरती निघालो.